ज्योताजी शिकलखान्यात आमचा निरोप कळवा. तलवारीनं अजून पाणी पाजण्यात यावं. तलवारीचा ढालीवर वार झाल्यानंतर पात्याला खांडे पडतात. ही तलवार दाखवा आणि शिरस्त्राण तयार झाला असेल तर घेऊन या म्हणा. जी युवराज. काय झालं ज्योताजी, गेला नाहीस अजून? आम्ही आहोत युवराज. तुम्ही येसुआवशी येता जाता आम्हाला अदब नका दाखवत जाऊ. हे मुजरे नमस्कार आम्हाला नाही आवडत. असं कसं? तो रिवाज आहे आणि आपण आमचे पतिराज आहात. मग तुम्ही आमच्या पत्नी आहात आणि पत्नी पतीपेक्षा कुठं कमी असते? नसते, परंतु थोरा मोठ्यांनी सांगितलेलं. ठीक आहे, मग आम्ही तुम्हाला उलटा नमस्कार करू. अगं बाई, हे काय बोलणं? आम्हाला नमस्कार का करू नये ते सांग. आम्हास ते ठाऊक नाही, ते चांगलं दिसणार नाही. रीतभात सोडून कसल्या रीतीभातीच्या गोष्टी करतात येसू? परस्पर सन्मानाची रीतभात आपण सुरू करू ना. येसू, खरं तर आम्हाला तुमच्यावर काव्य बांधायचं आहे, एका ओळीचं. सुचतच नाही. घटना तशा घडत राहतात. पण ही अग्नीची मोहीम उरकली की नक्की बांधतो. मोहिमेची तयारी सुरू आहे. पण तुम्ही का आलात? आम्हाला एक विचारायचं होतं तुम्हाला. अग्नीच्या मोहिमेवर कधी निघणार आहात? मोहिमेची तयारी व्हायला आणि अग्नी विजापूर पर्यंतच्या खबरा यायला 2 आठवडे तरी लागतील. हो ना. मग आम्ही काय म्हणतोय, प्रतापगडावर वीज पडून पागा जळाली आणि भवानी देवीच्या मंदिराचंही नुकसान झाले. कानावर आलंय आमच्या. युवराज, आम्ही काय म्हणतोय, आपण प्रतापगडावर जाऊन देवीचं दर्शन घेऊन येऊ ना. आम्ही ओटी भरण्याचा नवस केलाय देवीला. अजून मोहिमेची बरीच तयारी बाकी आहे. आम्ही घाईत आहोत. परंतु आपण नाही गेलो तर आमचं मन कुठंच लागणार नाही. नाही म्हणू नये. बघू, पण शब्द देत नाही. खेळणार 2 हात. आधी कबूल करा, मग खेळ. नाही जमणार. अग्नीची मोहीम उरकली की मग पाहू. फोंडा इलाक्यात कानको, नाष्टागार, हेमाडबासे, बाळी, चंद्रवाडी, अंत्रुज अशी 80 गावं आहेत. ती तातडीनं खाली करावी. फिरंगी फौजांना असा आदेश द्यावा. नाहीतर विरजाई साहेबांना हे चांगलंच जाणून घ्यावं की गाव कसबा जर खाली झाला नाही तर मराठी फौज फिरंगी मुलखात घुसून मुलूक ताब्यात घेईल. तानाजी पंत. जी महाराज. या खलित्याचा जर त्यांच्यावर परिणाम नाही झाला तर बेलाशक मुलूक मारा. चांगली अद्दल घडवा त्यांना. अद्दल घडायलाच हवी आबासाहेब. गोवा प्रांतात खूप अनाचार सुरू आहे या फिरंग्यांचा. कोळी लोकांच्या तरण्या ताठ्या लेकी बाळी जबरीनं पाठवतात आणि मग त्यांना धर्मप्रसार करायला लावतात. रात्रीचे अत्याचार करतात हे फिरंगी आणि त्याला या विरजाईचा होकार. हे थांबायला हवं आबासाहेब. हो, कारण कणसं मोडावी तशी माणसं खुडली जातात. याचं वाईट वाटतं. वाईट तर समजेच वाटतं युवराज. यो येरजाई दुसरा गेंडा आहे. अहो, आपण काय हालचाल करायच्या अगोदरच त्यो मुसंडी मारल. तो धोकाही लक्षात घ्यायला हवा. घेतलाय म्हणून तर महाराजा मी 15,000ची फौज मागितली आहे. एवढी? चिटणीस, गडाखाली किती फौज आहे? 25,000 महाराज.
25,000 15,000 फौज आपण पंतांना दिली तर आपल्या हाती राहते केवळ 10,000ची फौज. आणि 3,000 तर गडाखाली शिबंदीला पाहिजेत, म्हणजे उरलं फक्त 7,000. शंभूराजे, तुम्ही कितीची फौज घेऊन जाणार आहात? आबासाहेब, जेवढी आहे तेवढी फौज आम्हाला पुरेशी आहे. कालही आम्ही हेच सांगितलंय. छा 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 छा, अहो तुमची पण मोहीम लई मोठी आहे, ती काही सोपी नाही. बघू, निघस्तवर एखादी फौज रिकामी होऊन येईलच गडावर. नको मामासाहेब, एकतर मोहिमेवरून आलेली फौज दमलेली असते. शिवाय शिलेदारांना घरी जायचं असतं, बायका मुलात राहायचं असतं. जेवढी आहे तेवढी फौज आम्हाला पुरेशी आहे. पण शंभूराजे, तुम्ही काहीच मागत नाही. त्याची आवश्यकताच नाही आबासाहेब. कारण आहे त्या फौजेसोबत आणखी एक गोष्ट आमच्या सोबत जाणार आहे. तिकडची गनिमी कावा. आतनी झोडपून काढायला या 2 गोष्टी पुरेशा आहेत. बघा युवराज, तुम्ही म्हणताय खरं, पण ही गोष्ट काय माझ्या मेळ्यात येणं झाली आहे बघा. आबासाहेब, आणखी एक इच्छा आहे. बोला. आत्मी मारून झाल्यानंतर भागानगरवर चाल करून जाऊ. तिथल्या डच वखारवाल्यांना चांगली अद्दल घडवावी आणि त्यांच्याकडून फ्लोरिन्स पण उकळावे. फ्लोर फलारिंग. मामासाहेब, फ्लोरिन्स म्हणजे डचांचे होत. त्यांच्याचकडून बंदूक आणि तोफा विकत घेण्याच्या वेळी कामी येतील. भागानगर नंतर तूर्तास आथणीच मारा. संपूर्ण तयारीनिशी जा. कोणतीही गोष्ट राहता कामा नये. जी आबासाहेब. अनाजी पंत, काही तक्रार? जी नाही. फोंड्याच्या कामयाबीनंतर अजिंक्य तारा ही स्वराज्यात येऊ द्यावा. जी महाराज. या तुम्ही. आज्ञा महाराज. शंभूराजे, तुमच्या अथनी मोहिमेवर आमच्या पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे आबासाहेब, आपल्याला अभिमान वाटेल असं यश मिळवू तेव्हाच आमच्या घोड्यांचे खूर माघारी रायगडाकडे वळतील. संपली मसलत? हो. महाराज आहेत खाशा सदरेवर? नाही, ते गेले मग आम्ही उठलो खासा सदरे होत. असं झाली का तयारी मोहिमेची? हो, फक्त घोड्यावर स्वार व्हायचंय आणि फोंड्याकडे तलवार रोखायची. चला, बरं झालंय. पण फौजा कधी निघणार? खर्चाची रक्कम मिळाली की मग कशाला थांबतोय हो आम्ही. बाळाजी चिटणीस आले की ते पत्र देतील, म्हणजे तेही होऊन जाईल. पण युवराजांनी तुमच्या मानानं फारच कमी फौज घेतली. हे मला माहित नाही. त्यांना जर फौज हवी असेल तर त्यांनी थांबावं. भिवंडीला गेलेली फौज येईल, ती परतीच्या वाटेवर आहे, आणि औरंगाबादवरूनही फौज येईल. पण मग 1 महिना मोहीम लांबेल युवराजांची. हो, पण त्यांना एवढा धीर कुठे आहे? गरम रक्त. आणि सध्या करेन ती पूर्व, दाखवेन ती पूर्व, म्हणेन ती पूर्व, सांगेन ती पूर्व अशा परिस्थितीत आहेत ते. त्यांना फौजीची काय गरज? फौज आम्हाला हवी आहे. मला फौज, दारुगोळा, खजिना सगळं पाहिजे असतं. त्यांचा गनिमी काव्यावर जास्त भर आहे. माझाही आहे. मी मैदानात बेभरोशानं उतरत नाही. आता बघा ना, फोंड्यावर जायचं ठरलं त्याच दिवशी फोंड्याचा सखोल अभ्यास करायला सुरुवात केली. पण युवराजांचं तसं नसतं. त्यांना वाटतं आपल्यात हिंमत आहे ना, मग कशाला कोणाला घाबरा. पण तसं नसतं. हिमतीला ताकद, ताकदीला धीर, धीराला दम, दमाला नियोजन, नियोजनाला तलवार, असं असतं गणित. ज्या दिवशी जाईन त्याच दिवशी फोंडा घेईन. घेतला, फक्त बघत राहा. चंपा, आम्ही कोणालाही भेटण्याच्या मनस्थितीत नाही. तुला सांगितलं ना एकदा, जा तू.
तेच पाहायला आलोय आम्ही. मातोश्री, आपण सांगावा धाडला असता तर आम्हीच आलो असतो महाली. कसा धाडायचा सांगावा? इथे तर एक माणूस रुसून बसलाय. मातोश्री, माफी असावी, परंतु आपल्यासाठी असो. तर सुनबाई, काय बिनसलंय? कशामुळे? काही नाही. अहो, पण बोलल्याशिवाय काय तो रोग कळतो का? सांगा तरी. दुखणं काय आहे ते सांगितल्याशिवाय कळणार आहे का? युवराज आमचं ऐकतच नाही. आमचं जाऊ दे, देवासाठी तरी वेळ काढायला नको. आता आम्ही त्यांना म्हणालो भवानी मातेचं दर्शन करून येऊ, त्यासाठी तरी सवड काढायला नको का हो? दुसरं काही नाही ना? नाही. पण मग याच्यावर तुम्हीच इलाज करा. नाही मातोश्री, युवराज आमचं काही ऐकतच नाही. सारखं आपलं मोहीम, हौस, तलवार, भाला, घोडा, लगाम. आता आम्ही त्यांच्या समोर तालीमखान्यात गेलो तर म्हणाले खेळा. मग खेळायचं म्हणजे मातोश्री, तलवार खेळायला त्यांना वेळ आहे, पण आम्ही काय म्हणतोय हे ऐकायला नाही. आम्ही बघतो, बोलावून घेतो त्यांना आणि सांगतो. ते ऐकतीलच असं नाही, पण जर ऐकलं तर आई भवानी मातेची ओटी भरा म्हणावं, पुतळा राणी साहेबांनी नातू मागितलाय. मातोश्री, खरं सांगायचं तर युवराजांनी या मोहिमेवरही आघाडी घ्यायला हवी. जा बाई, आम्हाला नाही बोलायचं कोणाशीच. बघू, फारच लाल झालाय चेहरा. मातोश्री, आपल्या 25 लोकांचं पथक आत्नीत पाठवा. आत्नीत एकूण फौज किती, घोडदळ किती, पायदळ किती, इत्यंभूत माहिती हवी आम्हाला. जी युवराज. आत्नी शहराचा पाणी पुरवठा कुठून होतो, तलाव असेल तर तलाव किती, विहिरी किती, बारवा किती, सगळी मोजदाद करा. जी युवराज. त्याचबरोबर आत्नीच्या बाजारपेठेतील बलाढ्य व्यापारी कोण, गोरगरिबांना त्रास कोण देतो हेही समजावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्नीचा अंमलदार कोण, त्याचा वकूफ काय, त्याच्या सवयी काय, त्याचे छंद काय, त्याची शस्त्रातली जाण कितपत, रपेटीत जात असेल तर केव्हा जातो, आत्नीत केव्हा असतो, खडान खडा माहिती हवी आम्हाला. जी युवराज. त्याचबरोबर दारू गोळ्याचं कोठार कुठे आहे त्याची माहिती काढून घ्या. आपली काही माणसं आत्नीत राहतील, 8-10 लोक परिसरात राहतील आणि उरलेले लोक रस्त्यात पेरून ठेवा. जी. विजापूरच्या मुलखात शिरून आत्नी मारायची म्हणजे कसून तयारी करायला हवी. जी युवराज. निघा. घरात्या, हे घेऊन जा. आमचं जाणं होईल असं वाटत नाही आम्हाला. घरात्या. युवराजनी, झाली ना मोहिमेची तयारी? आत्नीची जुजबी माहिती आली आहे, पण एकदा आमचे हेर पोचले की पूर्ण माहिती मिळेल हातात. तरी किती घोडदळ असेल आत्मीत? असेल 15,000. याशिवाय दारू कोठार कुठे आहे, पाणी साठा कुठे आहे, बळद कुठे आहे, कोण श्रीमंत व्यापारी, कोण सावकार, याचीही माहिती घेतलीत ना? आता मोहीम म्हटलं की ही सगळी माहिती घ्यावीच लागते. हो ना?
शत्रू ओळखावा लागतो. एकदा शत्रूच्या मनातलं ओळखलं ना की लगेच त्याला जिंकताय. म्हणजे शत्रूच्या मनातलं जाणता, त्याला ओळखण्यासाठी पुरेपूर कसरत करता, पण आमचं मन मात्र जाणत नाही तुम्ही. आमच्या मनातलं दुःख, आमच्या काळजातला सन मात्र ओळखतही नाही तुम्ही. युवराजनी शत्रूसाठी एवढं करता ना? का करता? त्याला जिंकून घ्यायचं असतं म्हणून. आम्हाला असं वाटतंय काही काळासाठी आम्ही आपले शत्रू म्हणून राहावे. हो 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 हो, शब्द मर्यादा विराजते. मेणा मागवू की घोड्यावर जायचं प्रतापगडास? घोडा. नाही म्हणजे आपण हो म्हणालात, मग नाही गेलो तरी चालेल. कमाल आहे. नाही म्हणत होतो तेव्हा जाण्याचा हट्ट करत होता, आणि आता चला म्हणतो आहोत तर नाही गेलो तरी चालेल. ते नाही कळायचं तुम्हाला. चला तयारी करा. व्हायचा तो खोळंबा झालाच आमचा. आता तुमचा कसला खोळंबा पंत? अहो, युवराज जागेवर नाहीत आणि सगळा खर्चाचा तपशील चिटणीसांकडे दिलाय. आता आम्हाला खर्च मंजूर जरी झाला तरी तो आज मिळणार कसा? पंत, अहो युवराज काही लांब पल्ल्यावर गेलेले नाहीयेत आणि तशी सूचनाही नाही आम्हास. तरी पण खजिना ताब्यात मिळाला असता तर फार बरं झालं असतं. एक एक काम हातावेगळं करता आलं असतं. अहो, काय सुरनेस, काय झालं? काय एवढं काळजीच्या डोळ्यात पावताय? काही नाही, हेच निघायची तयारी. खजिना ताब्यात घ्यायचा. हा. बाजार बुणगे हुशार पाहिजेत. रावट्यांची मोजदाद, घोडी, त्यांची तंदुरुस्ती. तुमचं म्हणजे कसं सुरनेस, मुठभर घुगऱ्या आणि रातभर मचमच. अहो जायचंय कुठं तर फोंड्याला, आणि धरून बसलाय गोंड्याला. म्हणजे अहो खजिनाच पाहिजे नव तुम्हासनी. हा, पण जमादारखाना बंद, चाव्या युवराजांकडे. अहो काळजी करू नका, तुमचा खजिना त्यो बघा चिटणीसांच्या ताब्यात दिलाय. चिटणीस? सर सेनापती म्हणतायत ते खरं आहे का? होय सुरनीस, तुमचा खजिना माझ्याकडे आहे. आणा रे. मोजून घ्या. काळजावरची धोंड उतरली. बघू बघू. घोडी घेतली का ताब्यात? घेतली, पण नाल मारायचं काम सुरू आहे. 2-3 दिवसात नाल मारून घेतली की निघायला बरं. बाकी तुम्ही चांगलाच हात मारलात. युवराजासनी काही ठेवलंच नाही तुम्ही. मला महाराजांनी विचारलं, मी आकडा सांगितला, मला मिळाली फौज. पर 15,000ची फौज घेऊन तुम्ही जाणार कुठं? पांड्याला. आणि 7,000ची फौज घेऊन हातनीला जायचं म्हणजे? तर त्यांनी थांबावं. हा? शिवाय त्यांच्याकडे गनिमी कावा आहेच की. नाही, त्यांचा गनिमी कावा त्यांना करायचा तवा ते करत्यालच, पण त्याच्या आधी तुम्ही तुमचा गनिमी कावा करून मोकळं बी झालात आणि त्यासनी कळलं बी नाही. तीच तर गंमत आहे अनाजी पंताची. आणि मी मोहीम ठरवल्यापासूनच सावधी असतो. पूर्ण तयारीने उतरतो. गाफीलपणाला माझ्याकडे थारा नाही. आता ते काय आमसने ठाव नाही वय. तुमचा तिडा हात सुटण्यासाठी नसतोच. आता हेच बघा ना, मोहीम तोंडावर आणि युवराज कुठे? देवीच्या दर्शनाला प्रतापगडावर. आणि युवराजांनी शिबंदीही सोबत घेतली नाही. बघा केवढी ही बेफिकिरी. काही कमी जास्त झालं तर?
अहो काय कमी जास्त, आता कुणी युवराजांकडे नुसतं बघितलं तरी फासटून ठेवन म्या.